नमस्कार मंडळी. चला तर आज ना आपण कांदा पोहे ना दडपे पोहे, आज आपण बनवतोय मुरडे पोहे. आता हे काय तर चला, तुम्हाला ही रेसिपी माहीतच नसेल कारण नवीन आहे, त्यामुळेच व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्हालाही माहीत होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला लागणार आहेत पोहे. आता ह्या रेसिपीसाठी तुम्ही आणखीन एक आनंदाची गोष्ट, इथे ना जाड किंवा पातळ दोन्हीही पोहे या रेसिपीसाठी वापरू शकता. आता आपण हे पोहे मस्त असे पॅनवरती भाजून घेणार आहोत. खूप आपल्याला इथे पोहे भाजवायचे नाही, अगदी हलकेसे गरम झाले की काढून घ्यायचे आहे. नाहीतर तुम्ही खूप जास्त जर पोहे भाजवले तर ते कडक होऊ शकतात. त्यामुळे पोहे भाजत असताना एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तसंच मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. आणि तसंच तुम्ही आणखीन आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकनला ऑन करा, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन आणि भन्नाट रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तर इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपले पोहे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. खूप भाजवायचे नाही, हाताला गरम लागतील इतकेच आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. पोहे छान गरम झाले की त्या पॅनमध्ये चांगले पांगून ठेवलेले आहे. आपल्याला ते मधून थोडेसे हलकेसे हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर इकडे आपल्याला लागतील 2 कांदे, 2 टोमॅटो, 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता, मात्र बाकीचं साहित्य अगदी तुम्हाला देखील एवढ्या प्रमाणात वापरायचं आहे. टोमॅटो जर तुम्हाला जास्त प्रमाणात खायला आवडत नसेल तर टोमॅटोचं प्रमाण तुम्ही अगदी थोडंसं कमी केलं तरी चालणार आहे. आता आपण इथे कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे. पाहू शकता एकदम छान पातळ कांदा बारीक कट करून घेतला. त्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला बारीकच कट करून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढे यामधलं साहित्य बारीक कट करून घ्याल तेवढं ते खायला चविष्ट लागतं आणि तसंच त्यामध्ये मिसळून येतं. जर तुम्ही टोमॅटो किंवा कांदा खूप मोठ्या आकारामध्ये कट केला तर तो त्यामध्ये मिसळला जात नाही. त्यामुळेच आपण इथे टोमॅटो व कांदा सगळं असं बारीक असं कट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर लसूण आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे, त्यासाठी लसूणसुद्धा आपण बारीक असा कट करून घेणार आहोत. तर इथे आपला लसूणही बारीक असा कट करून झालेला आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे मिरचीसुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे. मंडळी, तसंच तुम्ही लसूण हवं तर थोडंसं ठेचून घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. इथे आपलं साहित्य संपूर्ण कट करून झालं की कढईमध्ये तेल घालायचं. आता नेहमीच्या पोह्यांपेक्षा थोडंसं जास्तीचं तेल घालायचं आहे, कारण इथे आपण पोहे कुठेही म्हणजे पाणी लावलेलं नाही. त्यामुळे आपल्याला इथे अशा पद्धतीने तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे. आता इथे सुरुवातीला अर्धी वाटी शेंगदाणे मी या तेलामध्ये चांगले खमंग खुसखुशीत होईस्तोवर तळून घेणार आहे. तर पहा, इथे मस्त असे शेंगदाणे तळले गेलेले आहेत. चांगलं गरम तेल होतं त्यामुळे लगेचच शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. आता शेंगदाणे आपल्याला काढून साईडला ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला करायचे आहे फोडणी तयार. तर पाहू शकता शेंगदाणे किती खमंग आणि खुसखुशीत तळल्या गेलेत. त्यानंतर लगेचच त्याच तेलामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. सगळं फुलून वरती आलं की त्याचमध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. तेलामध्येच हिरवी मिरची, लसूणसुद्धा आपल्याला घालायचं आहे, म्हणजे हिरवी मिरची परतल्या जाते त्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो. तसंच आपला लसूणही छान फोडणीमध्ये परतल्यामुळे त्याचाही स्वाद छान लागतो. त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता कांदासुद्धा चांगला हलकासा गुलाबी कलरवरती परतवून घ्यायचा आहे. खूप जास्त नाही, पण थोडासा असा कच्चापणा जाईल इतका आपल्याला इथे कांदा परतवून घ्यायचा आहे. पोह्यासाठी ना कांदा कधीही पूर्ण परतवायचा नाही, अगदी 70% कांदा परतवायचा. तर पहा, इथे मस्त असा आपण कांदा परतून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा जो आहे तो परतवायचा आहे. आता पहा, यामध्ये एक्स्ट्राचं तेल असल्यामुळे ना तेल जास्त दिसत असेल, पण आपण जे पोहे बनवतोय ना हे आहेत मुरडे पोहे. यासाठीची फोडणी अशाच प्रकारे बनवल्या जाते. त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो, तसंच भरपूर सारा कढीपत्ता, घरातीलच लाल तिखट, घरातीलच गरम मसाला, थोडासा घरगुती मसाला घालायचा आहे यामध्ये आणि 5 चम्मचला थोडीशी जास्त हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ,
तसंच यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। आता इथे मी 1.5 चम्मच इतकी साखर घालून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता। अगदीच तुम्हाला जास्त साखर नको असेल तर तुम्ही 1 चम्मच किंवा अर्धा चम्मच देखील घालू शकता। त्यानंतर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे या फोडणीमध्ये साखर अगदी एखाद्या मिनिटामध्येच विरघळल्या जाते, त्यामुळे फक्त ही फोडणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। ही साखरेमुळे आपली फोडणी छान रसरशीत तयार होते आणि चवही एकदम चटपटीत लागते। त्याचबरोबर यामध्ये अर्ध लिंबू देखील आपण पिळून घेतलेलं आहे। ते टाकताना व्हिडिओ स्किप झाला, परंतु यामध्ये आपण अर्ध लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे। त्यामुळे चटपटीतपणा आपल्या फोडणीचा वाढतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये अर्ध लिंबू देखील आवर्जून पिळून घ्यायचा आहे। फोडणी तयार झाली की गॅस बंद केला। ताटामध्ये आपण पोहे काढून घेतले होते, त्या पोह्यांवरती आपल्याला आता ही पूर्ण फोडणी जी आहे ते टाकून घ्यायची आहे। तर इथे सर्व फोडणी आपली पोह्यावरती टाकलेली आहे। तर पहा, फोडणी टाकल्याच इतका सुंदर वास यायला लागलेला आहे। तर मस्तच पोहे होणार आहेत, यात काही शंकाच नाही। त्यानंतर यावरती पुन्हा एकदा थोडासा कच्चा कांदा घालून घ्यायचा। कच्चा कांदा घालून घेतला, त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घालून झाली की यामध्ये तळलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। तळलेले शेंगदाणे आपण सगळ्यात शेवटून सुद्धा घालू शकतो। त्यानंतर भरपूर असं ओलं खोबरं जे आहे ते खिसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। ओलं किंवा सुकं खोबरं दोन्हीपैकी कुठलंही खोबरं तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे थोडंसं हाताला गरम लागत आहे, पण हाताला गरम लागते तोपर्यंतच आपल्याला ही फोडणी पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे, कारण इथे आपण कुठेही पोह्यांना पाण्याचा वापर केलेला नाही। हवं तर तुम्ही 2-3 चमचे पोह्यांच्या फोडणीमध्ये पाणीसुद्धा घालू शकता, परंतु पाणी घातल्यामुळे त्याचा चटपटीतपणा कमी होऊ नये म्हणून मी पाणी स्किप केलं। चांगलं 2-3 मिनिटे रंधाळून घेतल्यानंतर आपले मस्त असे मुरडे पोहे तयार झाले। आता मुरडे पोहे का म्हणतात माहिती आहे का? कारण आपण याला हाताने चांगलं मुरदळून घेतलेलं आहे, त्यामुळे याला मुरडे पोहे म्हणतात। तर चला, मुरडे पोहे आपले तयार झालेले आहेत। पुन्हा एकदा वरतून कच्चा कांदा घालायचा आहे, कारण हे सजावटीसाठी आहे। त्यानंतर घालायची आहे कोथिंबीर। तसं तर खायलाही कच्चा कांदा घातल्यामुळे खरंच खूप छान लागतं। त्यानंतर पुन्हा एकदा ओलं खोबरं आहे ते किसून घेतलेलं ते यावरती टाकून घ्यायचं आहे। तसंच आता सगळ्यात शेवटून आपण यावरती घालणार आहोत बारीक शेव। आता ही बारीक शेव ऑप्शनल आहे, तुम्हाला असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालणार आहे। पण मस्त असे आपले हे मुरडे पोहे तयार झालेत। मंडळी, तुम्हाला ही कशी वाटली ही आजची रेसिपी ना, मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही आरकेज फूड रेसिपी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही आणखीन आपल्या आरके फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। चला तर धन्यवाद।